चला, आपल्या मागच्या लेक्चरमध्ये जो आपला चॅप्टर होता थर्ड परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन हा संपलाय. फोर्थ चॅप्टर आहे सेकंड पार्टमधला मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम. आता ह्याच्यातला जो मेथड ऑफ इंडक्शनचा जो भाग आहे तो इतका काही फारसा काही नेसेसरी नाही. 12वीच्या तुलनेमध्ये तर हा चॅप्टर कुठेही असा महत्त्वाचा नाही आहे. ॲक्च्युली दरवर्षी आम्ही 1 जानेवारीला 12वी सुरू करतो, परंतु यावर्षी सध्या तर आम्हाला म्हणजे 12वी सुरू करायला काही चान्स नाही आहे, कारण की हाच सिलेबस पुष्कळसा शिल्लक आहे. हा काही भाग महत्त्वाचा नाही, त्याच्यामुळे हा 4.1 मधला जो काही मेथड ऑफ इंडक्शनचे हे फक्त तुम्हाला 2 प्रॉब्लेम घेऊन सांगतोय. फक्त एक थोडक्यात हे फॉर्म्युले असतात. n×n+1 हा एक फॉर्म्युला आहे इव्हन नंबर ॲडिशनचा. तो फक्त आपल्याला काय करायचा आहे, n = 1 k k+1 घेऊन फक्त त्याला प्रूव्ह करून दाखवायचं, बस एवढा काय नाही. अशाच प्रकारचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्यातले. प्रूव्ह द फॉलोइंग बाय मेथड ऑफ इंडक्शन फॉर ऑल n बिलॉंग्स टू n. म्हणजे ही कॅपिटल n चा अर्थ नॅचरल नंबर, ह्याचं रिडिंग जे आहे बिलॉंग्स टू आहे. फर्स्ट आहे त्याच्यातलं 2 + 4 + 6 + so on + 2n = n × n+1. म्हणजे इव्हन नंबर जे आहेत 2, 4, 6, 8 वगैरे वगैरे जे आहेत, ह्या इव्हन नंबरची जी ॲडिशन आहे 2n पर्यंतची, तर ही ॲडिशन n × n+1 असते, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर ही जी काही LHS आहे त्याच्यातली ही LHS आपण P ऑफ n न कन्सिडर केलेली. लेट P ऑफ n = 2 + 4 + 6 so on 2n = n × n+1. हे फॉर ऑलचा सिम्बॉल आहे. इथं जे वर्डिंगमध्ये दिलेले फॉर ऑल, हा फॉर ऑलचा सिम्बॉल व्ही, आणि त्याच्यामध्ये ही आडवी रेष टाकायची, थोडीशी बाहेर आली पाहिजे दोन्ही साईडला, नाही तर नुसता कॅपिटल ए उलटा केला तर तसंही चालू शकतं. फॉर ऑल n बिलॉंग्स टू n. त्यातली स्टेप 1 काय आहे, n = 1 साठी LHS आणि RHS दोन्ही इक्वल आहेत का नाही ते दाखवायचं. फॉर n = 1 LHS हे पूर्ण हे सोडून दिलं जातं, फक्त हाच भाग घेतला जातो 2 × 1. 2 × 1 म्हणजे 2 आलं, म्हणजे LHS काय मिळाली 2. RHS काय आपल्याजवळ n × n+1 आहे, म्हणजे 1 × 1+1 1 + 1 झाले 2, 1 × 2 आले 2, म्हणजे LHS RHS इक्वल आली. याचा अर्थ P ऑफ 1 ट्रू आहे, म्हणजे P ऑफ 1 साठी ते ट्रू आहे. ही झाली फर्स्ट स्टेप. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असंच n = 1 घेऊन दोन्ही साईड इक्वल आणून दाखवायच्या. स्टेप 2, लेट्स ॲझ्युम दॅट फॉर k बिलॉंग्स टू n P ऑफ k इज ट्रू. म्हणजे एक ॲझ्युम घ्यायचं की ह्या 2n पेक्षा लहान कुठंतरी एक k हा एक नॅचरल नंबर आहे, त्याच्यासाठी ती ट्रू आहे असं आपण कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे हे काय मिळेल मग आता, 2 + 4 + 6 so on 2k = k × k+1. म्हणजे k साठी हे आपण ट्रू आहे असं कन्सिडर केलं, त्याला इक्वेशन नंबर 1 दिला. स्टेप 3 काय घ्यायची, k = ट्रू आहे असं आपण कन्सिडर केलं, मग k+1 साठी हे ट्रू आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं, बस. टू प्रूव्ह k+1 इज ट्रू. मग k+1 जर घेतलं तर काय होईल, मग आता हे 2 + 4 + so on 2k हा झाला. 2 त्याच्या पुढची स्टेप काय असायला पाहिजे, हा k पर्यंत झाला, मग k+1 काय असेल 2 × k+1. मग ह्या केला काय केलं, k+1 न रिप्लेस केलं किंवा त्याच्या पुढची स्टेप घेतली. = काय यायला पाहिजे, मग ह्या केला k+1 न रिप्लेस करताय तुम्ही, म्हणजे हा kच्या ऐवजी k+1 आला, इथं k+1 + 1 दॅट इज k+2. आता ही जी LHS आहे त्याची LHS काय आपल्याजवळ 2 + 4 + 6 so on 2k प्लस ह्या 2 इथपर्यंत मी काय केला ब्रॅकेट केला, प्लस 2 × k+1. परंतु इक्वेशन 1 वरून ही जी काही साईड आहे, इक्वेशन 1 वरून याला काय म्हणलेले आपण k × k+1. म्हणजे हा ब्रॅकेट मिळाला आपल्याला k × k+1, हा 2 × k+1 आहे. इथं फ्रॉम 1 असं लिहिलेलं आहे मी. k+1 कॉमन काढा, इथं राहिला k, इथं राहिला 2, म्हणजे k+1 × k+2 विच इज RHS. ही आपली RHS आली. म्हणजे LHS घेऊन आपण RHS आहे असं प्रूव्ह केलं. याचा अर्थ k+1 साठी दिलेलं जे काय आहे ते ट्रू आहे. देअरफॉर P ऑफ k+1 इज ट्रू. मग आता काय करायचं, मेथड ऑफ
मॅथमॅटिकल इंडक्शनचा वापर जर केला तर फ्रॉम ऑल अबोव्ह स्टेप्स अँड बाय प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन पी ऑफ एन इज ट्रू फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन. हे कन्क्लुजन फक्त लिहायचं. कन्क्लुजन लिहायचं म्हणजे काय, ह्या सगळ्या स्टेपला हे ट्रू व्हायला लागले म्हणजे एनला सुद्धा काय असायला पाहिजे, ट्रू. बस संपलं. देअरफॉर 2 + 4 + 6 अप टू सो ऑन 2n इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट n + 1 फॉर ऑल n बिलॉंग्स टू n. हे अशा प्रकारचे हे असे लांबलचक प्रॉब्लेम्स आहेत जे की तुम्हाला 12वीला अशा ह्याच्यातला जर कुठं भाग तर नाहीच आहे. आणि तुम्ही जरी समजा CETची एक्झाम इंजिनिअरिंगसाठी किंवा JEE किंवा अजून JEE मेन JEE ॲडव्हान्स जरी देत असाल ऑब्जेक्टिव्ह टाईपचे एक्झाम, तर हे अशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये कुठलंही विचारलं जाणार नाही. हा एक प्रॉब्लेम संपला. अजून एक प्रॉब्लेम घेऊ आणि मग ही एक्झरसाइज आपण एंड करू. पहा 2⁻³ - 1 इज डिव्हिजिबल बाय 7. हे आपल्याला आता त्याच पद्धतीने काय करायचं आहे, प्रूव्ह. जर एखादा नंबर डिव्हिजिबल 7 असेल तो 100% मल्टिपल ऑफ 7 असतो. उदाहरणार्थ समजा 28 आहे. 28 इज डिव्हिजिबल बाय 7. 28ला 7नं जर डिवाइड केलं तर 4 येतं, आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ 28 हा 7चा मल्टिपल असायलाच पाहिजे किंवा असतोच. तेच इथे लिहिले पहा. 2⁻³ - 1 इज डिव्हिजिबल बाय 7 इफ अँड ओनली इफ इट इज मल्टिपल ऑफ 7. म्हणजे तो जो कोणी नंबर असेल तो 7चा मल्टिपल असेल तरच तो डिव्हिजिबल बाय 7 असतो. मग लेट P ऑफ n इज इक्वल टू 2⁻³ - 1 इज इक्वल टू 7. मल्टिपल ऑफ 7 म्हणजे 7 इंटू हे m कोणीतरी आपण घेतलेलं आहे, कारण की इथं n आहेच आहे ऑलरेडी, म्हणून आपण इथं एक पुढचं एक लेटर घेतलं m विच इज नॅचरल नंबर. m बिलॉंग्स टू n. याचा अर्थ m हा नॅचरल नंबर आहे. मग याच पद्धतीने आता 1 साठी ट्रू आहे, k साठी ट्रू कन्सिडर करा, k + 1 साठी प्रूव्ह करा. ह्या स्टेप्स त्याच्या करायच्या. Therefore, for n is equal to 1, 2⁻³ - 1 is equal to n ची किंमत 1 जर मानली तर 2⁻³ × 1 - 1, 2⁻³ × 1 दॅट इज 3, 2⁻³ 8 येणार, 8 - 1 इज 7. 7ला 7नं डिवाइड करता येतं विच इज डिव्हिजिबल बाय 7. Therefore, P of 1 इज ट्रू. मग दुसरी स्टेप काय असते आपली, k साठी ट्रू आहे असं कन्सिडर करणं. लेट्स अज्युम दॅट फॉर सम k विच इज नॅचरल नंबर k बिलॉंग्स टू n, P ऑफ k इज ट्रू. मग P ऑफ k जर ट्रू असेल तर ह्या nच्या ठिकाणी काय घेणार आपण, k. दॅट इज 2⁻³ - 1 इज इक्वल टू 7a. a बिलॉंग्स टू n. मग हा -1 जर इकडे घेतला मी तर 2⁻³ इज इक्वल टू 7a + 1 आला. ह्याला आपण नंबर दिला 1. P ऑफ k साठी ट्रू घेतलं. आता k + 1 साठी ट्रू आहे असं आपण प्रूव्ह करायचं. टू प्रूव्ह P ऑफ k + 1 इज ट्रू, दॅट इज टू प्रूव्ह 2⁻³ इंटू ब्रॅकेट k + 1 म्हणजे k च्या ठिकाणी k + 1 -1 इज मल्टिपल ऑफ 7 असं आहे आपल्याला प्रूव्ह करायचं. हे इथं घेतलं. 2⁻³ न मल्टिप्लाय केलं, 3k + 3 आलं, -1 इज इक्वल टू मी एक 7b असा कुठला तरी एक b आहे असा कन्सिडर केला. b हा नॅचरल नंबर. मग इज इक्वल टू 2⁻³ k + 3 - 1 इज इक्वल टू ह्याच्यामधला जो काय 2⁻³ इंटू 2⁻³ इंडायसिसचे रूल माहितीत आपल्याला 8वी 9वीला कुठेतरी झाले. a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू a⁻m + n है की नाही, -1 ॲज इट इज. मग हा जो 2⁻³ आहे ह्या 2⁻³ ला इक्वेशन 1 मध्ये आपण काय घेतलेले 7a + 1. मग हा जो 2⁻³ आहे त्याला मी घेतलं 7a + 1 फ्रॉम 1 इंटू 2⁻³ आहे. 2⁻³ म्हणजे 8, 2 × 2 × 2 8 आला. हा -1 ॲज इट इज. 8ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, 8 × 7 झाले 56a + 8 -1, 8 - 1 इज 7, दॅट इज 56a + 7. ह्याच्यातला 7 कॉमन निघू शकतो, कारण की 7नं जर भाग जातो की नाही बघण्यासाठी 7 कॉमन काढला की ताबडतोब लक्षात येतं. 7 कॉमन काढला, 8a + 1 आलं. ही 8a + 1 ह्याच्याऐवजी काय घेतलं आपण, एक कुठला तरी एक अजून एक b, जो इथं आपण b बिलॉंग्स टू n घेतला होता. म्हणजे हा 7 आहे आणि मग हा b घेतला. b म्हणजे कोण आहे, 8a + 1. हे 8 + 1 झाले चुकून, 8a + 1. मग हे जर 7b आलं याचा अर्थ हा 7चा मल्टिपल आहे. मग 7चा मल्टिपल आहे म्हणजेच काय, 7 डिव्हिजिबल होऊ शकतो आणि हीच त्याच्यातली तुमची काय आलेली आहे RHS.
देअरफॉर पी ऑफ के प्लस वन इज ट्रू. त्याच्यावरून पी ऑफ के प्लस वन काय झाला, ट्रू. मग चौथी स्टेप काय, कंक्लुजन लिहिणे. फ्रॉम ऑल अबाउट स्टेप्स अँड बाय प्रिन्सिपल ऑफ मेथड ऑफ इंडक्शन पी ऑफ एन इज ट्रू फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन. म्हणून मग पी ऑफ एन ही सुद्धा कशी असायला पाहिजे, 100% ट्रू. देअरफॉर 2⁻³ इज डिव्हिजिबल बाय 7. हे त्याचं आन्सर झाला. अशा पद्धतीचे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. फक्त के प्लस वनसाठीच थोडीशी ॲडजस्टमेंट आपल्याला तिथं काहीतरी करावी लागते आणि सॉल्व करावं लागतं. तर ही एक्झरसाइज आपण इथंच थांबवू.